शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या धारावीच्या महायुतीच्या संकल्प मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते आदरणीय सदा सरवणकरजी, सिद्धार्थ कांबळे जे आपल्याला मार्गदर्शन करून एक दुसऱ्या मीटिंगला या ठिकाणी गेले, सिद्धार्थ कासारेजी, राजेश शिरोडकरजी, मनोहर रायबागे, प्रवीण जैन, श्रीनिवास शुक्ला, नीरज उबारे, विलास आंबेकर, गोवर्धन चव्हाण, उदय नांदे, दिलीप खंदारे, बाला तेवर, पंकज सुराणा, अनिल कटके, अनिता वटकर, एस एस सुंदर, उमाकांत, मणिबालन, नायम मारी, ज्योत्स्ना परमार, प्रियाताई गुरव सरवणकर, अलका माने, अनिता वटके, सोनिता डोईफडे, कुणाल माने, भास्कर शेट्टी, वकील शेख, सिद्धार्थ मेडे, अफजर भाई, एनसीपीचे मकसूद खान, बाबूराव रवानजी, चंद्रकांत पोटे, हे सर्व जी नावं घेतली ती व्यासपीठावर सर्व जरी मान्यवर आणि उपस्थित तुम्ही पण सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPIचे सर्व मान्यवर पदाधिकारी. आपण मी जास्त भाषण करणार नाही, मला माहिती आहे जास्त वेळ झालेला आहे आणि त्यामुळे जास्त वेळ आपला घेणार नाही. फक्त आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागतही करतो. आपण या महायुतीच्या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि नीरजने सांगितलं जसं दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभेचे आपण महायुतीचे मेळावे घेतले. त्या सर्व महायुतीच्या मेळाव्यात एक उत्साह आणि एक आनंद सर्वांमध्ये होता, एक ऊर्जा होती आणि तीच ऊर्जा आज धारावीच्या मेळाव्यातही दिसून येते आणि या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पण आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की निवेदनात काही जणांनी धारावीच्या लीडच्या बाबतीत जरा चुकीचा आकडा सांगितला, कारण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने दोनदा मला या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान मिळाला. यातले कित्येक जे पदाधिकारी आणि आपले कार्यकर्ते आहेत ज्यांनी 2014ला आणि 2019ला धारावीत मेहनत घेऊन या ठिकाणी खासदार पदाचा मला बहुमान दिला, त्या सर्वांच्या मेहनतीचं पण मी आभार मानतो. आणि 2014ला खऱ्या अर्थाने धारावीकरांनी एक इतिहास घडवला, कारण धारावीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला कधीच लीड मिळत नव्हता. 2014 मध्ये जर आपल्याला माहित नसेल तर मला 51,457 म्हणजे आपल्या महायुतीला आणि काँग्रेसला 48,728 आणि त्यावेळी आपल्याला 2,769चा लीड मिळाला होता. त्यामुळे 2014ला आपण लीड मिळवलेलं आहे आणि ती ताकद आपण सर्वांनी दाखवलेली आहे. 2019ला जरा थोडा आकडा थोडा जास्त सांगितला. 2019ला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 48,000 मला मिळाले आणि काँग्रेसला 57,000 मिळाले. फक्त 8,991चा लीड काँग्रेसला त्यावेळी मिळाला. त्यामुळे 20,000चा लीड वगैरे काही या ठिकाणी कधीच काँग्रेसला आपल्या विरुद्ध मिळालेलं नाहीये आणि त्यावेळेची थोडी वेगळी गणित होती. परंतु आता मला संपूर्ण विश्वास आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने सर्व दक्षिण मध्य लोकसभामध्ये पेक्षा सर्वात जास्त लीड आता धारावीत मिळेल असा विश्वास मला आज या आपल्या उपस्थितीमुळे मिळत आहे. आणि आजच्या बैठकीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, RPIचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवले साहेब, आता आपल्याला ज्या महायुती मनसेने जो पाठिंबा दिलाय मनसेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि या सर्वांच्या महायुतीची जी उमेदवारीची संधी मला दिली ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण त्यांच्या आशीर्वादाने सहकार्यामुळे तिसऱ्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची मला ही संधी मिळाली आहे. मी नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली त्यामध्ये खूप काही आहे. कारण 2014 पूर्वी या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जिव्हारी लागला होता आणि त्यावेळीच एक मोठी जबाबदारी माझ्यावर दिली होती 2014ला आज शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची. ती जबाबदारी आपल्या आशीर्वादाने सहकार्यामुळे मी पूर्ण केली. हा एक माझ्या आयुष्यातला मी मोठा बहुमान मानतो.
आणि ज्यावेळी आपण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न बोलतो तर शिवसेना प्रमुखांचं स्वप्न हे धारावीच्या विकासातच आहे. आणि त्यांनी त्यावेळीच 1996ला ज्यावेळी शिवसेनेचं सरकार होतं तेव्हापासूनच त्यांचं एक स्वप्न होतं की धारावीचा विकास झाला पाहिजे. आदरणीय प्रधानमंत्रीजींनी जे विकसित भारतचे जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न पण धारावीच्या विकासापासूनच सुरुवात होते. त्यामुळे आपल्या सर्वांचं आपण ज्यांचा आदर्श घेऊन काम करतो त्या सर्वांचं स्वप्न हे धारावीच्या विकासामध्ये आहे. त्यामुळे आपण धारावीचा विकास करणं म्हणजे एक स्वप्न त्यांचं स्वप्न साकार करण्याचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण जे एक स्वप्न होतं की एक सक्षम विकसित भारत व्हावा ते पण स्वप्न विकसित भारत जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्याला स्वप्न दिले त्या स्वप्नातच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान याकरता समजतो की माझा जन्म हा धारावीमध्ये झालेला आहे आणि माझा जन्म 14 एप्रिलला झालेला आहे. त्यामुळे दोन गोष्टी या आयुष्यातल्या महत्वाच्या आहेत. जन्म धारावीत झाल्यामुळे जन्मताच धारावीच्या विकासाची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. कारण धारावीत जन्म झाल्यानंतर 10वी नंतर मी मानपूरला गेलो पण मानपूरला कधी आयुष्यात वाटलंच नव्हतं की धारावीचा खासदार मी कधीतरी भविष्यात बनेल. आणि आयुष्यात तुमच्या आशीर्वादाने 2014ला ती संधी मिळाली. त्यामुळे मला पहिला आनंद झाला असेल तर तो हाच की आता मी धारावीचा विकास करू शकतो आणि धारावीमध्ये काम करू शकतो आणि तो एक घटनात्मक अधिकार मला 2014च्या निवडणुकीत मिळाला. त्यामुळे आयुष्यात धारावीचा जन्म झाला आणि जर धारावीचा मी विकास पूर्ण करू शकलो आपल्या आशीर्वादाने त्यावेळीच मी स्वतःला धारावीत जन्म झाला याचं मग सार्थक ठरेल हे मला वाटतं. दुसरा माझा 14 एप्रिलचा जन्म त्यामुळे जसं धारावीचा धारावीच्या विकास जबाबदारी जन्मता धारावीत मिळालेली आहे तशीच 14 एप्रिलची पण कारण 14 एप्रिलला भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आणि आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून तो एक पवित्र दिवस आहे. त्या दिवशी मला जन्म माझा झाला तर त्या दिवशी पण मला एक जबाबदारी मिळाली की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माता तसाच माझा जन्म 14 एप्रिलचा तर मी संविधानाचा रक्षण करता ही माझी नेहमी घोषणा आहे. आणि संविधानचं रक्षण करण्याचं संविधानाचा सन्मान करण्याचं ही जन्मताच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ह्या दोन जबाबदाऱ्या त्या मोठ्या जबाबदाऱ्या मला मिळाल्यामुळे त्या पूर्ण करण्याकरता आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य हवं आहे. या ठिकाणी विकसित भारत जे माननीय प्रधानमंत्रीजींनी आपल्याला 2047चा एक रोड मॅप दिला एक ऍक्शन प्लॅन दिलाय त्या विकसित भारतची सुरुवात धारावी पासून होते. विकसित धारावी झाला तर विकसित भारत होईल. त्यामुळे विकसित भारत जर व्हायचा असेल तर धारावीचा विकास झाला पाहिजे आणि धारावीचा विकास करताना माझे बंधू आदरणीय सिद्धार्थ कासारे यांनी जी भूमिका मांडली तीच आमची पण भूमिका आहे. धारावीतील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा त्याचा हक्काचं घर मिळावं त्याला जे हवं तसं हक्काचं घर त्याला मिळावं. इथले कमर्शियल आहे त्यांना त्यांच्या न्याय हक्काने त्यांना जो न्याय तो मिळावा आणि या सर्वांचं पुनर्वसन धारावीतच व्हावं हीच आमची भूमिका आहे. परंतु दुर्दैवाने त्या भूमिका कोणी त्याचा गैरसमज करून लोकांना भडकवण्याचं काम काही लोक करत आहेत. परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे कारण संपूर्ण धारावीत मी आता फिरलेलो आहे आणि धारावीच्या लोकांच्या डोळ्यामध्ये मी आता बघितलेलं त्यांना विकास हवा आहे आणि विकासाव्यतिरिक्त त्यांना कुठल्याही राजकारणामध्ये त्यांना पडायचं नाही. त्यांना केवळ आता जे काही स्वप्न आहे ते स्वप्न केवळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच पूर्ण करू शकतात हा विश्वास धारावीतल्या लोकांना आहे. बंधूंनो केंद्र सरकारची भूमिका धारावीच्या विकासात खूप महत्वपूर्ण आहे कारण जे रेल्वेची जागा दिली आहे ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली आहे. ती जर रेल्वेची जागा धारावी विकासाकरता दिली नसती तर धारावीचा विकास कधीच झाला नसता. त्यामुळे मेन जो प्रश्न होता धारावीच्या विकासाकरता जागेचा तो प्रश्न आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मार्गी लावला आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे धारावीचा विकास करावा आणि धारावी ही जगातली एक डेव्हलप पूर्ण त्याचा लेआउट असावा एक लेआउट अशा चांगली कॉलनी व्हावी आणि म्हणूनच प्रधानमंत्री स्वतः या संपूर्ण प्रोजेक्टवर लक्ष देतात. मी ज्यावेळी माझ्या कुटुंबासोबत आदरणीय प्रधानमंत्रीजींना ज्यावेळी भेटायला गेलो कारण सेशनच्या वेळी ते कुटुंबाला भेटायला वेळ देतात त्यावेळी मी भेटायला गेलो तर सर्वात पहिलं त्यांनी मला विचारलं की धारावी का डेव्हलपमेंट कैसा चल रहा है हा प्रश्न त्यांनी सर्वात होतो. म्हणजे केवढं त्यांचं लक्ष. मी पार्लमेंटमध्ये त्यांना भेटायला गेलो आणि त्यावेळी मी त्यांना शब्द दिला कि सर मैं धारावी का मेरा जन्म हुआ है और मैं आपको वचन देता हूँ
धारावी का विकास मैं आपको करके दिखाऊंगा, सिर्फ आपका आशीर्वाद चाहिए. तर हे वचन मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना दिलेलं आहे आणि ते वचन पूर्ण करण्याकरता आपले आशीर्वाद आणि सहकार्य हवं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPIच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या जे आपण एका परिवारासारखे झालो, एका कुटुंबासारखे झालेले आहेत आणि एक मोदीचा परिवार म्हणून आता आपण सगळे सदस्य झालेले आहेत आणि या परिवाराचं मी स्वागत करतो आणि परिवारातल्या सदस्यांना न्याय द्यायचं मी काम करेल, परिवाराला अभिमान वाटेल असं मी काम करेल ही मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.